नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो खूप खास असणार आहे. का? कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी काल जे आपली सीईटी सेलने एक नोटीस रिलीज केली आहे, की कोणत्या शिफ्टमध्ये किती बोनस मार्क्स आहेत ते अपडेट केलेले आहे. त्याचसोबत रिझल्टची जी डेट आहे ना, ती सुद्धा सीईटी सेलने पोस्टपोन केलेली आहे आणि सीईटी सेलने सांगितलंय की 19 जूनच्या आधी जो आहे तो तुमचा रिझल्ट लागणार आहे. परंतु 19 जून म्हणजेच एक्झॅक्टली 19 जून असणार आहे की रिझल्टची डेट आधी पण डिक्लेअर होऊ शकते, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 गोष्टी मिळतील. एक म्हणजे शिफ्ट वाईज मी बोनस मार्क्स किती आहेत ते सगळ्या शिफ्ट बद्दल सांगणार आहे. दुसरं, या वाढलेल्या मार्क्सचा तुमच्या मार्क्स आणि पर्सेंटेज वरती काय इफेक्ट होणार आहे, तुमचं पर्सेंटेज वाढणार आहे की कमी होणार आहे, कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज मिळणार आहे की नाही, याबद्दल सांगणार आहे. थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे की तुमचा रिझल्ट, खरं तर या बोनस मार्क्स आणि रिझल्ट वरती काय परिणाम होणार, या 3 गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. पहिली आणि इम्पॉर्टंट अपडेट काय, मला एक माहिती आहे की सगळे विद्यार्थी आता काळजीमध्ये आहेत की तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे. कारण का ही जी उत्सुकता आहे ना, एकदा सर तुमचं असं म्हणणं आहे की जो रिझल्ट येईल तो येऊ देत, परंतु एकदा तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे. आणि ज्या पॅरेंट्स सोबत वगैरे बोलतोय की सगळ्यांना एक टेन्शन आहे की आपल्याला कॉलेज कोणतं मिळतंय, पर्सेंटेज किती मिळतात. खरं तर मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी आहे. परंतु आता सीईटी सेलचं एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल ना, हे सीईटी सेल सतत ज्या डेट्स आहेत ते एक्सटेंड करतात. गेली 4 वर्ष मी तरी बघतोय, ज्या डेट्स ते दिलेले असतात त्यानुसार, त्या शेड्यूलनुसार त्या ऍक्टिव्हिटी कधीही कंडक्ट करते, सतत या गोष्टी पोस्टपोन. त्यामुळे ही जी सवय आहे ना डेट्स पोस्टपोन होण्याची, ती आतापासून लावून घ्या. कारण का पुढचे 2 ते 2.5 महिने या डेट्स या पोस्टपोन होतच जाणार आहेत. आता शिफ्ट वाईज बोनस मार्क्स काय असणार आहेत? पहिलं म्हणजे काय, पहिल्यांदा जी आन्सर की आली होती, परंतु काही ऑब्जेक्शन्स आहेत ती त्या सीईटी सेलने कन्सिडर केलेच नव्हते. मग सीईटी सेलने जी आन्सर की रिलीज केली होती आधी, त्यामध्ये काही चेंजेस केले आणि फायनल जी आन्सर की आहे ती रिलीज केली आहे. त्यांनी मेन्शन सुद्धा केले की जे चेंजेस त्यांनी केलेले आहेत ते सगळे विद्यार्थ्यांच्या आन्सर की केलेले आहेत आणि त्यानुसार तुमचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होणार आहे. आता शिफ्ट वाईज बोनस मार्क्स कोणकोणत्या शिफ्टला मिळाले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगतो. जी पीडीएफ आहे, जी काल सीईटी सेलने रिलीज केली आहे, ती जी पीडीएफ आहे ती ऑलरेडी ग्रुपमध्ये, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा शेअर केलेलीच आहे. परंतु आता इतकंच करायचं आहे की जी सीईटी सेलची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ती डाउनलोड करू शकता. शिफ्ट वाईज जर तुमचे बोनस मार्क्स वगैरे बघायचे असेल तर कोणत्या शिफ्टला किती बोनस मार्क्स मिळाले हे सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काय, 2 मेची शिफ्ट, 2 मेची मॉर्निंग शिफ्ट होती, त्यामध्ये फिजिक्समध्ये 1 फुल मार्क्स अलॉट केलेला आहे. त्याच्यानंतर 2 मेची जी इव्हनिंग शिफ्ट होती त्यामध्ये केमिस्ट्रीला 2 मार्क्स अलॉट केलेले आहेत. त्याच्यानंतर 3 मेची जी शिफ्ट होती, 3 मेची जी सेकंड शिफ्ट होती त्यामध्ये केमिस्ट्रीला 1 फुल मार्क्स अलॉट केलेला आहे. त्याच्यानंतर शिफ्ट फर्स्ट म्हणजे की 3rd मेची फर्स्ट शिफ्ट जी होती मॉर्निंग शिफ्ट, त्याच्यामध्ये मॅथ्स 4 क्वेश्चन्सला फुल मार्क्स अलॉट केले. म्हणजे विचार करा, 3rd मेची जी फर्स्ट शिफ्ट आहे त्याच्यामध्ये 8 मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे. त्याच्यानंतर आता 4 मेची जी शिफ्ट आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगतो. 4 मेच्या शिफ्टमध्ये एक तर शिफ्ट नंबर 2 जी होती त्याच्यामध्ये इव्हनिंग शिफ्टला फिजिक्स आणि केमिस्ट्रीला प्रत्येकी 1 मार्क्स एक्स्ट्रा दिले आहेत, म्हणजे फुल मार्क्स अलॉट केलेले आहेत. त्याच्यानंतर 4 मेची जी शिफ्ट 1 होती त्याच्यामध्ये मॅथ्सचा 1 क्वेश्चन आहे तो त्यांनी फुल मार्क्स म्हणून अलॉट केलेला आहे. आणि 4 मेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये जे फिजिक्समध्ये 4 मेच्या सेकंड शिफ्टमध्ये फिजिक्समध्ये 1-2 फिजिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते चेंज इन आन्सर की म्हणून त्यांनी अलॉट केले. ही होती 4 मेच्या शिफ्टमध्ये. त्यानंतर 9 मेच्या शिफ्टबद्दल काही चेंजेस त्यांनी केले आहेत. 9 मेच्या शिफ्ट 2 मध्ये त्यांनी केमिस्ट्रीचे 1 क्वेश्चन त्यांनी अलॉट केलेलं आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचे 3 क्वेश्चन्स हे त्यांनी फुल मार्क्स म्हणून अलॉट केले आणि फिजिक्सचे 2 क्वेश्चन्स जे चेंज इन आन्सर की म्हणून त्यांनी रिलीज केले. त्याच्यानंतर 9 मेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये त्यांनी केमिस्ट्रीचा 1 क्वेश्चन जो आहे तो फुल मार्क्स म्हणून अलॉट केला आहे. त्याच्यानंतर 10 मेची जी शिफ्ट आहे, 10 मेच्या शिफ्ट 1 मध्ये त्यांनी फिजिक्सचा 1 आणि केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन्स फुल मार्क्स म्हणून अलॉट केले आणि शिफ्ट 2 मध्ये फिजिक्सच्या 2 क्वेश्चन्समध्ये चेंज इन आन्सर की केलेले आहे. आता जी 15th मे आहे, 15th मे मध्ये शिफ्ट 1 साठी मॅथमॅटिक्सचे 4 क्वेश्चन्स त्यांनी फुल मार्क्स म्हणून अलॉट केले, म्हणजे 8 मार्क्स त्या विद्यार्थ्यांना मिळतील त्या शिफ्टच्या. आणि शिफ्ट 2 जी असणार आहे त्याच्यामध्ये फिजिक्सचा 1 जो क्वेश्चन असणार आहे तो त्यांनी फुल मार्क्स म्हणून अलॉट केला आहे. त्याच्यानंतर 16th मे शिफ्ट 2 जी असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी फिजिक्सचा 1 क्वेश्चन फुल मार्क्स म्हणून अलॉट केलेला आहे आणि फिजिक्सचा 1 क्वेश्चन जो आहे तो चेंज इन आन्सर केलेला आहे. आणि शिफ्ट 1 जी असणार आहे 16th मेची त्याच्यामध्ये फिजिक्सचा 1 क्वेश्चन त्यांनी फुल मार्क्स म्हणून अलॉट केला आहे. आता या फुल मार्क्सचा आणि चेंज इन आन्सर कीचा खरंच इफेक्ट पडणार आहे का,
पहिलं, जे फुल मार्क्स अलॉट केलेले आहेत ते शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना अलॉट होणार आहेत. उदाहरणार्थ फुल मार्क्स कुणाला अलॉट झालेत, एक म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स अलॉट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक तर तो क्वेश्चन चुकलेला आहे किंवा सीईटी सेल कडून काहीतरी त्यांनी चुका केल्या त्या क्वेश्चन्स मध्ये किंवा अपेक्षित जे आन्सर आहे ते ऑप्शन्स मध्ये रिलीज केलेले आहे. हे असणारे जे बोनस मार्क्स अलॉट केले ते म्हणजे फुल मार्क्स शिफ्ट मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना अलॉट केलेत. आणि जे चेंज इन आन्सर की केले, ज्या विद्यार्थ्यांनी ते करेक्ट उत्तर मार्क केलंय त्या विद्यार्थ्यांनाच फक्त ते मार्क्स जे असणार आहे ते चेंज इन आन्सर की जे मिळणार आहे. मग आता दुसरा क्वेश्चन येतो की याचा इफेक्ट खरंच होणार आहे का मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल वरती. एक म्हणजे काय, सगळ्या विद्यार्थ्यांना एक वाटत असेल की माझे मार्क्स भरपूर वाढले, म्हणजे 8 मार्क्स वाढले त्यामुळे पर्सेंटाईल खूप वाढेल किंवा कमी होणार आहे. याचा जास्त इफेक्ट काही होणार नाही. तुम्ही विचार करा, ज्यावेळी फुल मार्क्स सगळ्या विद्यार्थ्यांना अलॉट केले जातात ते फुल मार्क्स जे असणार आहे ते फुल मार्क्स शिफ्ट म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना मिळेल. म्हणजे जो टॉपर असणार आहे तो टॉपर सुद्धा वाढलेला आहे. मग जर टॉपर सुद्धा वाढलेला आहे तर आपल्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केले होते त्यांची सुद्धा संख्या नक्कीच वाढलेली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या शिफ्टवरती तो इफेक्ट होणार आहे. त्यामुळे मार्क्स वाढलेले आहेत किंवा बोनस मार्क्स एखाद्या शिफ्टला जास्त मिळाले आहेत त्यामुळे पर्सेंटाईल त्यांचं वाढणार आहे. या काळजीमुळे तुम्ही काळजी करू नका, सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल जास्त काही वाढणार नाहीये किंवा त्याच प्रमाणात राहणार आहे. कारण का बोनस मार्क्स जे असतात ना ते शिफ्टमध्ये सगळ्याच मुलांना मिळालेले असतात. आणि जे चेंज इन आन्सर की असतात ना, जे त्यांनी बरोबर मार्क केले त्याच विद्यार्थ्यांना अलॉट होतं. त्यामुळे तो मात्र बेनिफिट होऊ शकतो पर्सेंटाईल वरती. त्यामुळे घाबरून जाऊ नका की माझ्या शिफ्टला एकही मार्क वाढलेला नाही, इतर शिफ्टला वाढले आहेत. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले त्याचा पर्सेंटेज वरती जास्त इफेक्ट पडणार नाहीये. ठीक आहे. आता रिझल्ट डेट बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. एक म्हणजे काय, आता जे रिझल्ट डेट त्याने डिक्लेअर केली होती ती होती 10 जून. 10 जूनचं सर्क्युलर सुद्धा आलं होतं की ती टेंटेटिव्ह डेट होती, परंतु एक्सपेक्टेड नव्हती की 19 जून पर्यंत जाईल. त्यामुळे रिझल्ट जी डेट आहे ते कालच्या सर्क्युलरमध्ये त्यांनी मेन्शन केले आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो 19 जून पूर्वी किंवा 19 जूनला लागू शकतो. खरं तर मला माहिती आहे की इतका ते डिले करणार नाहीये, कदाचित जो आपला रिझल्ट आहे ना 15 जून पर्यंत लागून जाईल. आता शेवटचा अपडेट द्यायचा आहे, जे विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये जॉईन करायचं आहे त्यांनी आमची जी पर्सनल काउन्सिलिंग आहे त्याचे रजिस्ट्रेशन चालू आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. खरं तर जी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे त्याचे रजिस्ट्रेशन आम्ही लवकरच क्लोज सुद्धा करणार आहोत. फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे काय, तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळतो पुढचे 2 ते 2.5 महिने. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्टेपला काही जर डाऊट असेल तर आमचे पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतात, तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणती हवे, त्यानुसार एक बेस्ट कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. थर्ड, तुमच्या जशा सीईटीच्या स्टेजेस आता रिलीज होतात, कॅप रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांना झूम मीटिंग घेऊन पर्सनली आम्ही त्यांना गाईड करतो की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे. आणि शेवटच्या 2 स्टेजेस असतात, स्पॉट ऍडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि फर्स्ट इयर ऍडमिशन. म्हणजे फर्स्ट इयर ज्यावेळी तुमचं स्टार्ट होतं त्यावेळी आम्ही तुमचे सेशन्स अरेंज करतो, तुम्हाला गाईड केलं जातं की कोडिंग कसं करायचं, कोडिंगचे रिसोर्सेस कोणते, सीजीपी कसा मेंटेन करायचा आहे, डेव्हलपमेंट कशी स्टार्ट करायची याबद्दल गाईड केलं जातं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग, फक्त मी तुम्हाला हेच सांगत असतो की तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. त्यामुळे ज्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. तर आजचा जो व्हिडिओ होता ना, हा बोनस मार्क्स कसे अलॉट होतात त्याचसोबत मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल यावर्षी काय व्हॅरी होऊ शकतं याबद्दल होता. तर जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो अपडेटेड मार्क्स आणि पर्सेंटाईल याचं व्हेरिएशन्स असेल की कोणत्या शिफ्टला शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय येऊ शकतं याबद्दल. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी येथेच थांबवतो. धन्यवाद.